साई भक्त कला क्रीडा सांस्कृतिक सत्संग मंडळ कोपरगाव यांच्या वतीनं नुकत्याच उन्हाळी व्यक्तिमत्व विकास व क्रीडा शिबिर यांचं भव्य आयोजन करण्यात आलं होतं। 1 मे ते 7 मे दरम्यान झालेल्या या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीनं विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। खेलो इंडिया असो की कुठलेही क्रीडा कार्यक्रम सामाजिक बांधिलकी जपत नेहमी राजेंद्र कोहोकडे अशा प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये अग्रेसर असतात। त्या शारदा इंग्लिश मीडियम स्कूलच्या मॅडम होत्या। परत आमच्या कॉलनीतले डुकळे सर यांना एक दिवस बोलवलं होतं। विद्यार्थ्यांना वेगवेगळे मार्गदर्शन डॉक्टर्स लोकांना पालक म्हणून मी सांगेल की हे शिबिर जे साई भक्त कला क्रीडा संस्कृत मंडळाने जे आयोजित केलं होतं ते खरंच खूप सुंदर होतं आणि लहान मुलांसाठी हे खूप गरजेचंही होतं, कारण की आजकालची मुलं फक्त टी व्ही आणि मोबाईल याच पुढे असतात आणि त्यांना फक्त मोबाईलचेच गेम कळतात आणि टी व्हीवरचेच सिरियल्स किंवा गाणी वगैरे जे काही आहे ते कळतात। तर प्लेग्राऊंडवरती येऊन कसं खेळायचं, कसं बोलायचं, एकमेकांशी कसा संवाद साधायचा हे या जो ग्रुप आहे त्यांनी या मुलांना शिकवलं। धन्यवाद। रमेश गिरी महाराज की, जनार्दन स्वामी महाराज की। उन्हाळ्याचा मला असं वाटतं सगळे शिक्षक सुट्ट्या घेतात आणि कोकडे सर तिथं सकाळी आपल्या मुलांना घेऊन चालू असतं त्यांचं लॉनवर। हे आम्ही अनेक वेळेस पाहिलेलं आहे। ते इतरांना म्हणत असतात आमचा मान आमचा अभिमान, तर तो आमचा मान आणि आमचा अभिमान आहे। उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज आपल्या या कॉलनीमध्ये साई भक्त कला क्रीडा संस्कृत मंडळाने शिबिर आयोजित केलं आहे। शिबिर आयोजित करत असताना आजचा जो दिवस आहे तो सांगता समारंभाचा आहे। त्या अनुषंगाने या ठिकाणी शिर्डी संस्थांचे अधिकारी पदाधिकारी जोरे साहेब त्यांच्याच बरोबर आले। आत्ताच सरांनी ज्यांची विशेष कौतुक आणि विशेषता आपल्याकडे प्रकट केले ते प्राचार्य, त्याचप्रमाणे चंद्रे सर, पाटणकर सर, आसने साहेब, मुर्तडक काका, आणखीन कोण सांगा बरं का, आणि कोकडे सर, विद्यार्थी विद्यार्थिनी, विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचे पाल्य पालक आणि या कॉलनीचे सर्व मान्यवर, सालाबादप्रमाणे याही वर्षी अर्थात कोकडे सरांना हा छंद आहे, आवड आहे। आवड असली तर सवड असते आणि एक त्यांच्या अंतःकरणात असलेली ही जी काही वृत्ती आहे, प्रवृत्ती आहे, या मुलांमध्ये शारीरिक, मानसिक, बौद्धिक हा सर्व काही त्यांच्यामध्ये विकास व्हावा आणि विकास होऊन अशा वयामध्ये एक संस्कार पण होतात आणि यांच्यामध्ये जे काही सूक्ष्म जे असलेली काही किडा कौशल्य त्यांची महती ही अशा माध्यमातून प्रगल्भ होते, उच्च स्तरावर जाते। आपल्या सर्वांना ज्ञात आहे, माहिती आहे, आपल्या घरामध्ये गॅस आहे, टाकी आहे, परंतु ते प्रज्वलित करण्याकरता रायटर
आणि त्याने ते बटन दाबलं की गॅस चालू होतो, प्रज्वलित होतो. तसं ज्यांच्याकडे बुद्धी आहे, शरीर आहे, सगळं आहे, रायटर नाही, मग हे जे काही शिकवण्याचं काम करतात जे रायटर आहे, तुमच्या बुद्धीला विकसित करण्याचं काम शिक्षक, प्राचार्य, आचार्य करतात. आणि अशा या वयामध्ये जे कला, कौशल्य, बुद्धीची क्षमता आणि अशी अंगीकारल्या जाते. आणि याच वयामध्ये जरी ही काही असा उत्कर्ष झाला, ही मुलं मुली मोठमोठ्या हुद्द्यावर, पदावर, कोणी इंजिनियर, कोणी डॉक्टर, कोणी काय आपापल्या परीने शिक्षण घेऊन आपल्या जीवनाचं एक सार्थक करून घेण्याची ही प्रक्रिया आहे. एक चांगलं काम या ठिकाणी मंडळाने या कॉलनीमध्ये अनेक वर्षापासून केलं आहे, करीत आहे. मंडळाला धन्यवाद देतो. एवढं सायास, एवढा प्रयत्न शक्यतो कोणी करत नाही. हे करण्याची आत्ता सांगितलं की त्यांना ती आवड आहे, त्यांना सवड पण आहे. आणि हे मुलांच्या बुद्धीमध्ये बुद्धी विकसित करण्याकरता या शिबिरामध्ये ते प्रयत्न करतात, सर्वजण प्रयत्न करतात. त्या सर्वांना आणि पालकांना, विद्यार्थीनींना सर्वांना राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी आश्रमाच्या वतीने शुभेच्छा व्यक्त करतो. अशाच प्रकारे त्यांचं हे कार्य उत्तर वाढत जावं अशी पुन्हा एक वार शुभेच्छा व्यक्त करून माझे 2 शब्द पूर्ण करतो.